पाहुणीचं अजिबात नाही. मला माहिती ज्या आत्ता हसले तर घाबरले मला माहिती होतं असं स्टार्टिंगला. पण आपल्याला 3-4 दिवस दिलेत त्यांनी. ट्रेनर पण आहे आपले बरोबर, परिहार सर पण आहेत. अजिबात घाबरू नका, जे ते सांगतात करा, कारण ही संधी परत येणार नाही. परत सांगतो ही खरंच नाही येणार संधी. अजिबात घाबरू नका. ती कुठली पहिली कमवायला आता माझ्या आयुष्यातली पहिली संधी तुम्हाला पाहिजे. कुठलीही गोष्ट अशी नाही आयुष्यात जी अशक्य नाही. सगळ्या गोष्टी शक्य आहेत. फक्त दृढ विश्वास पाहिजे आणि मी करणार. आणि यांनी काय होईल माहिती आहे का, त्याचा रोजगार चालू होईल, आपली क्वालिटी छान होईल, प्रोडक्शन हब कदाचित बनेल, अजून जास्ती होईल. तुमची मुलं जेव्हा मोठी होतील, जेव्हा कॉलेजला जातील, आम्ही काल वाकडपाडा हायस्कूलला गेलो, तिकडे लोकांकडे 2-2, 3-3 हजार रुपये पण नाही फी भरायला. 2-3 हजार, विचार करा. हा जर तुम्ही दृढ निश्चय आहे तर घाबरणं सोडलं, दृढ निश्चय ठेवला की येस मला माझ्या मुलांसाठी करायचंय, मुलांसाठी, कारण प्रत्येक स्त्री मुलासाठी करणारच, मुला मुलीसाठी, बाकी कोणासाठी करू नका, मुला मुलांसाठी करणारच. तर जेव्हा तुमची मुलं कॉलेजला जातील तेव्हा त्यांना तुम्ही हे जे पैसे कमवलेत आणि साठवलेत ना, या प्रकल्पामुळे ते तिकडे कामी येतील. आणि प्रत्येक आईला किंवा बापाला वाटतं की आपल्या मुलं मुली आपल्यापेक्षा मोठे व्हावेत. ते मोठे कधी होतील जर आपण मोठे होऊ. आपणच मोठे झालो तर ते काय मोठे होणार. जर आपले पैसे नसतील तर कॉलेजला कसे घालू आपण. काल लिटरली आम्ही अर्धा पाऊण तास त्या सरांशी बोलवतो. ते बोलले की आम्हाला असे 50-100 रुपये आणून देतात महिन्याला. महिन्याला नाही, कधी दिवसाला, कधी महिन्याला. कधी कधी जर मार्चची एक्झाम पण होते तरी त्यांची फीस भरली जात नाही, बिकॉज रोजगार नाही आहे. इथे लक्ष्मी साक्षात आपल्याकडे चालून आली आहे. हे जे घाबरणं आहे, पहिले घाबरणं सोडा. आज नाही, उद्या 15, परवा 15.5, बट बॅग येते. एवढं काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे घाबरण्यासारखं. म्हणून ते घाबरणं सोडा. दृढ निश्चय इथे पाहिजे, मी करणार बॉस, मी करणार म्हणजे करणार. ह्या 2 गोष्टी केल्या ना, आपोआप 6 तारखेच्या आधी बॅग तुम्ही सरपंच सरांकडे द्या. सेम जे तुम्ही टेक्निक सांगितली ती टेक्निक वापरा, पण पहिले घाबरणं सोडा. काय होतं त्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो फिअर फॅक्टर.